आज 26 डिसेंबर मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याला बरोबर 1 महिना पूर्ण होतोय। या काळात मुंबई सावरली, देश सावरला, पण या सावरण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्यांना आपण विसरू शकत नाही। आज दिवस आहे त्यांची आठवण जागवण्याचा, त्यांना सलाम करण्याचा। हे आहेत शशांक शिंदे, मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेले पहिले पोलीस अधिकारी। शशांक शिंदे यांनी सीएसटी स्टेशनवर जीवाची बाजी लावली। त्यांच्या हातात फक्त रिव्हॉल्वर होतं। रिव्हॉल्वर दिवशी त्यांनी अतिरेक्यांच्या AK-47चा सामना केला। ते नाईट ड्युटीला गेले होते। अतिरेकी आल्याचं कळताच ते बाहेर आले। त्यांनी प्रवाशांना बाजूला जायला सांगितलं। हजारो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले, पण शेवटी पाठून आलेल्या अतिरेक्यांच्या गोळीने त्यांचा बळी घेतला। अतिरेकी त्यांना पुढून मारू शकले नाही। निधड्या छातीच्या माणसाची ही कथा आहे। त्या दिवशी रात्री ते नाईट ड्युटीला गेले होते। सीएसटी स्टेशनवर गोळीबार झाला। तुम्हाला कधी कळली? मला माझ्या वडिलांचा पहिल्यांदा फोन आला। मला म्हणाले, अगं साहेब कुठे आहेत? तर मी म्हटलं, असं का विचारलं तुम्ही? तर म्हणाले, अगं सीएसटीचा फायरिंग चालू आहे, जरा टीव्ही लाव। तेव्हा मी टीव्ही ऑन केला। टीव्ही ऑन केल्यानंतर पाहिलं तर त्यांच्या केबिन समोरच हे सगळं फायरिंग वगैरे चाललंय। आणि मला माहिती होतं हे नाईट ड्युटीला आहेत आणि प्रथम आधी ते कर्तव्य दक्ष म्हटल्यानंतर ते प्रथम पुढे जाणार। त्या क्षणाला मला कळलं की हे तिथे नक्कीच असणार। मला सांगा वहिनी, ही बातमी कळल्यापासून तिथे जाईपर्यंत तुमच्या मनामध्ये काय काय विचार चालले होते? म्हणजे मला असं वाटलंही नव्हतं की, मला वाटलं असं गोळी वगैरे लागली असेल, त्यांनी समोर प्रत्युत्तर केलं असेल तर तसं काही झालं असेल। म्हणजे असं काही होईल असं वाटलं नव्हतं, पण हे पुढे जाणार हे मला माहिती होतं। पुढे जाणार हे माहिती होतं 101%। 20 वर्ष झाली तुमच्या लग्नाला। मला सांगा, असं दरवेळेला इतका निधड्या छातीचा माणूस दरवेळेला ते असा धोका पत्करायचा? हो, दरवेळेला धोका पत्करायचं। मला सांगा, तुमचं लग्न झालं तेव्हा ते पोलिसात होते? हो। पण त्यावेळेला लग्न करताना तुम्हाला असं वाटलं नाही? माझी इच्छाच होती की मी पोलीस ऑफिसर मला नवरा मिळावा म्हणून, अशीच माझी इच्छा होती। म्हणून पहिल्या प्रपोजल आल्यानंतर मी लगेच ते ऍक्सेप्ट केलं। पण असं का तुम्हाला वाटत होतं? मला युनिफॉर्मचं खूप क्रेज होतं त्यांच्या। पण तुम्ही असं म्हणालात की ते नेहमी धाडसी होते। म्हणजे सांगते, कर्तव्यदक्ष होतेच आणि इव्हन ड्युटीवर नसताना देखील ते सतत रिव्हॉल्वर ठेवायचे आपल्या बरोबर। म्हणजे कधी वेळ सांगून येत नाही, आम्ही आपला प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी हवं म्हणून रिव्हॉल्वर का असे ना, पण ते नेहमी सतत असायचं। पण पोलिसांविषयी आपण एवढं सगळं ऐकतो, बाहेर असे धाडसी ऑफिसर पोलिसांमध्ये आहेत पण कमी आहेत। म्हणजे आपला नवरा असा धाडसी आहे, तुम्हाला काय वाटतंय? तर मला खूप अभिमान वाटतो आजही। तुम्हाला काय वाटतं? अभिमान। 26 मला सांगा, 1 महिना होतोय आता। 1 महिन्यानंतर काय काय तुमच्या मनात काय भावना? त्यांनी त्याची हल्ला जेव्हा झाला तेव्हा त्यांनी सरळ ते पुढे गेले नाही अतिरेक्यांना फेस करायला। त्यावेळेला पण त्यांनी म्हणजे कर्तव्यनिष्ठा दाखवून, म्हणजे वेळेचं हे ओळखून, गांभीर्य ओळखून त्यांनी सर्व अंमलदारांना एकत्र केलं। त्यांनी ब्रीफिंग केलं तिथे, त्यांना पोझिशन घ्यायला लावल्या आणि मगच अतिरेक्यांवर फायरिंग केलं। 2 राऊंड त्यांनी फायर पण केल्या, पण ह्या मागून आलेल्या अतिरेकांनी त्यांना हे केलं, मागून गोळी लागली। तुमचा भाऊही पोलीसमध्ये आहे। तुम्हाला असं वाटतं की आता आपला नवरा शहीद झालाय, भाऊही पोलीसमध्ये आहे, कुठेतरी एक दडपण जाणवतं? हो। काय वाटतं तुम्हाला? भीती वाटते की आता म्हणजे असं कधी होऊ शकतं हा हल्ला, असं वाटतं की अजून काही सरकारने म्हणजे त्याची नोंद घेतली तर ठीक आहे याच्या पुढे, पण नाहीतरी पोलिसांचं लाईफ तसं धोक्यातच आहे ना। पण मग तुम्ही मुलांना काय सांगता? 2 मुली आहेत तुम्हाला, काय सांगता? मुलींना तर खूपच पप्पांचा अभिमान आहे। मुली म्हणतात, मम्मी त्या मला धीर देतात की मम्मी पप्पा आपले चांगल्या कामासाठी गेलेत, तर त्याचा तू आपला अभिमान पाहिजे, तू काही त्याचं हे घेऊ नकोस म्हणून। वहिनी, शशांक शिंदे आता नाहीत, मी त्यांना कधी आयुष्यात भेटलो नाही, पण त्यांनी जे काय केलंय त्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो। आपल्या सोबत आहे शशांक शिंदे यांची छोटी मुलगी निवेदिता। निवेदिता 10वीत आहे। निवेदिता, मला सांग, आठवण येते बाबांची तुला? हो। मला सांगा, हा तुझ्या बाबांचा फोटो आहे, काय त्यांच्या डोळ्यात बघून तुला काय आठवतं आज? ते डोळ्यात बघून असं वाटतं की ते हसतात पण, आणि कधी कधी वाटतं की ते रागवलेत, असं सगळे इल्युजन आहेत। रागवायचे बाबा तुला? जास्त नाही। कसे होते बाबा मला सांग? त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप होतं आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे की तुमची ऍक्टिव्हिटी यूज करत जा, म्हणजे असं करेजियस माइंड असलं पाहिजे की काही झालं तेव्हा हेल्पसाठी तुम्ही जायला पाहिजे। आणि कधी मी चूक करायची किंवा माझी बहीण चूक करायची तेव्हा मला सांगायचं की असं नाही करायचं। पप्पांची शेवटची आठवण काय आहे तुझ्या मनात त्या दिवशी जेव्हा 26 तारखेला? त्या दिवशी मला क्लास होता, तर 4:45 मी शाळेतून आल्यानंतर मला खूप झोप येत होती म्हणून मी झोपून गेले आणि मग नंतर क्लासची टेस्ट पण होती, तर 4:45ला मी त्यांना म्हणाले मला सोडाल का,
तर ते झोपलेले होते नाईट ड्युटीसाठी म्हणून, आणि मग ते म्हणाले नाही तू जा, म्हणून मी टॅक्सीने गेले. तेवढंच बोलले. मला सांग, तुझे पप्पा शहीद झाले देशासाठी अतिरेक्यांशी लढताना, त्यांच्यामुळे इतके लोक वाचले, अशा पप्पांची मुलगी आहोत, याचं खूप अभिमान वाटतं तुला? हो. काय वाटतं मला सांग? खूप अभिमान. आणि मी आहे त्यांना मी जास्त आवडायची असं मी म्हणेन माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा. धाकटी म्हणून लाडकी होतीस? हो. आणि मध्येच आता दिवाळी पण ते घरी नव्हते, त्यांनी नांदेड औरंगाबादला गेलेले. तर अजूनही असं वाटतं की उद्या सकाळी मी उठेन तर ते परत येतील. असं वाटतं तुला ते परत येतील? स्वप्नच आहे असं वाटतं. तुझे टीचर काय तुला म्हणाले? माझी एक टीचर आहे, ती म्हणते की आता आपण मूवीज मध्ये बघतो की कोणी चांगलं काम केलं तर तो हिरो बनतो, तर तसाच तुझ्या फॅमिली मधला तो हिरो आहे, एवढं लक्षात ठेव. त्यांनी कधीही आपल्या पोझिशनचा गैरफायदा नाही घेतला. कधी मंदिरात वगैरे कुठेही फिरायला आम्ही गेलो तर असं सांगायचे नाही की मी मुंबई पोलिसातला ह्या पोझिशनवर आहे. ते लाईन मध्ये जाऊन काय ना होणार लाईन मध्येच जायचे आणि आम्हाला सगळं पण तसंच. आम्ही कितींदा बोलायचो की तुम्ही पोलीस आहात, VIP लाईन मध्ये आपण जाऊ, लवकर होईल आपलं सगळं, पण नाही, त्यांना लाईन मध्येच जायला हवं. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर शशांक शिंदे महान का होते हे यावरून आपल्याला कळतं. असे अनेक पोलीस अधिकारी, साधे साधे पोलीस शिपाई, ज्यांनी जीवाची बाजी लावून ही मुंबई जिवंत ठेवली. हीच माणसं मोठी असतात हे विसरता कामा नये.